नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर। तर महाराष्ट्र राज्य सरकारने आता एक नवीन योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आता जे महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना 7,000 रुपये प्रति माह म्हणजे प्रति महिना त्यांना पेन्शन मिळणार आहे। या योजनेची सविस्तर माहिती पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघूया, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा आणि हो सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक आणि खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहायता प्रदान करण्यासाठी केलेली आहे। वयोवर्ष 65 वर्ष झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती मंदावल्या जाते आणि कसं आहे, कमाई करण्यासाठी दुसरा काही त्यांच्याकडे सोर्स नसते। त्याच्यामुळं आता महाराष्ट्र सरकार 15 जुलै 2025 पासून एक नवीन योजना सुरू करतायत आणि त्या अंतर्गत आता जे वरिष्ठ नागरिक आहे ज्यांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत ही योजना अंमलात करण्यात येत आहे। योजनेच्या अंतर्गत इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला ज्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यांच्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना आता नागरिकांसाठी सरकार सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहेत। यामध्ये काय काय मिळणार आहेत तर सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन दिले जाईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय व निमशासकीय रुग्णालयात त्यांना मोफत आरोग्य सेवा सुद्धा पुरवल्या जाईल। ही जी आहे तुम्हाला आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा विमा दिला जाईल, ज्यामध्ये सरकारी आणि जे सेमी गव्हर्नमेंट असते तशा जे हॉस्पिटल्स असतात, दवाखाने असतात, त्यामध्ये तुम्हाला ही सेवा पुरवल्या जातील। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची सुविधासुद्धा दिल्या जाईल। या योजनेअंतर्गत आता खूप सारे मुलं असे असतात की त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करत नाही, त्यांना घराच्या बाहेर हाकलून देतात, किंवा काही वरिष्ठ नागरिक असे सुद्धा आहेत की ज्यांना मुलं नाहीत, तर अशांसाठी आता ही योजना खूप लाभदायी असणार आहे। त्यांना आता राज्य सरकारच त्यांना प्रति महिना पेन्शन पण देणार, खायची आणि राहायची सोयसुद्धा त्यांचीवाली आता गव्हर्नमेंटच करणार आहेत। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक टोल फ्री म्हणजे ज्यासाठी रिचार्ज लागणार नाही असा एक तुमच्यासाठी एक नंबर जाहीर करण्यात येईल आणि त्या नंबरवर तुम्ही फोन करून अधिक माहिती किंवा तुमच्या तक्रारीचं निवारणसुद्धा करू शकता। हे योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय तर बघा, महाराष्ट्र राज्यात दिवसांदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक परिस्थितीत अत्यंत हालाकीचे आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना निराधार अवस्थेत जीवन जगत आहे। वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात, औषधींसाठी त्यांच्याकडे पैसेसुद्धा नसतात आणि त्यांची कोणी मदतसुद्धा करत नाही। अशा या योजनेचे लाभ काय काय असतील, 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मानधनपोटी 7,000 रुपये प्रति महिना असे आर्थिक सहाय्य दिले जाईल। 5 लाखांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शन करण्यासाठी 15,000 रुपयेपर्यंत त्यांना आर्थिक सहायता केल्या जाईल आणि जर वारस नसेल किंवा वारस असून सांभाळ नसेल करत तर ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची तरतूद या योजनेअंतर्गत केल्या आलेली आहे। राज्याच्या एकत्रित निधीतून अवधी खर्च होण्याची शक्यता या योजनेबद्दल आहे आणि अजूनही याचा जे आहे म्हणजे पूर्णपणे निधी जाहीर झालेला नाही आहे, म्हणून ही योजना अजून पूर्णतः लागू झालेली नाही आहे। जशी योजना लागू होईल तसंच मी याबद्दल अर्ज कसा करायचा, कुठून करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा ही पूर्ण माहिती मी तुम्हाला घेऊनच येईल। तर त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महाराष्ट्र सरकारच्या नवीन योजनेसाठी।